श्रीरामचंद्रा करुणासमुद्रा ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा कै भेट शिबा मजला सुभद्रा जय जय रघुवीर समर्थ. आज बाल रूपात समर्थ आलेत आणि नेमका आपला भक्त निरूपण आहे. असं मागच्या वर्गात आपण प्रत्यय निरूपण हा समास बघितला आणि या समासात अनुभवातून आलेलं सत्याचं वर्णन पाहिलं. प्रपंच आणि परमार्थ याची सांगड घालत समर्थ आपल्याला विवेक वैराग्य समजावून सांगतायत. आज आपण काय पाहणार आहोत तर भक्त निरूपण. आणि यामध्ये हा समास केवळ 33 ओव्यांचा आहे आणि यामध्ये खरा भक्त कसा असतो, त्याची लक्षणं कुठली, त्याचं आचरण कसं असतं, हा सगळा विचार आलाय. आणि केवळ ह्या 33 ओव्यांमध्ये समर्थांनी हा विचार खूप सुंदर पद्धतीने मांडलाय. आता भक्त निरूपण म्हणजे भक्ताची अंतस्थिती, त्याचे गुण आणि भगवंताशी असलेलं त्याचं नातं हे स्पष्ट करणं म्हणजे भक्त निरूपण. थोड्याशाच शब्दांमध्ये पण समर्थ किती सुंदर पद्धतीने प्रत्येक विषय मांडतात. कारण सुरुवातीचे समास जरा मोठे मोठे आहेत, पण नंतर मात्र समर्थांनी खूप छोटे समास घेऊन थोडक्यात पण अत्यंत व्यापक विषय समर्थ मांडत गेलेले आहेत. भक्तांनी कशा प्रकारे विवेकी व्हायचे, म्हणजे हा विवेक प्रापंचिक आणि भक्तांमध्ये तर असणं अत्यंत आवश्यक आहे. हा विवेक सगळ्यांमध्येच अपेक्षित आहे. तर त्याने विवेकी होऊन देहाभिमान सोडायचा आहे. देहाभिमान सोडून ईश्वर स्वरूप कसं व्हायचं याचं उत्तम मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि केवळ समर्थ असं कर असं करून थांबले नाहीत. एकतर त्यांनी स्वतः ते आचरणात आणले विचार आणि मग सांगितलेले आहेत. त्यामुळे त्याचा आपल्याला म्हणजे अनुभवाचे बोल म्हटले जे त्यांनी आधीच्या समासांमध्येही आपल्याला स्पष्ट केले, ते आपल्याला इथे पाहायला मिळतं. या समासाची सुरुवातच समर्थांनी इतकी छान शब्दात केली आहे ना. काय म्हटले ते? पृथ्वीमध्ये बहुत लोक, तेही पहावा विवेक, इहलोक आणि परलोक, बरा पहावा श्रीराम. पृथ्वीवर अनेक प्रकारची लोक आहेत, वेगळ्या वेगळ्या वृत्तीची आहेत, वेगळ्या वेगळ्या स्वभावाची अशी माणसं आपल्याला पाहायला मिळतात. सर्वांनी विवेकपूर्ण वागावं हे समर्थांचं या ठिकाणी सांगणं आहे. आणि त्यांनी इहलोक आणि परलोक दोन्हीचा विचार करायचा, म्हणजे प्रपंच आणि परमार्थ या दोन्हीचा त्यांनी विचार करावा. आणि हा विचार करतानाच म्हणजे हा दोन्हीचा विचार करताना समर्थांनी एक उत्तम सूत्र आपल्याला सांगितलं. काय म्हणतात ते पुढे? इहलोक साधा या कारणे, जाणत्याची संगती धरणे, जाणत्याची संगती धरणे, परलोक साधा या कारणे, सद्गुरु पाहिजे श्रीराम. खूप छान सांगतात. प्रपंच जर तुला नीट करायचा असेल तर तो नीट होण्यासाठी जाणत्याची संगती धरली पाहिजे आणि परमार्थ साधण्यासाठी तुला सद्गुरूंची संगत धरावी लागेल. प्रपंच चांगला होण्यासाठी समर्थ या ठिकाणी जाणत्याची संगत सांगतात. म्हणजे काय? आता जाणता भक्त आम्हाला माहिती आहे, मनाच्या श्लोकामध्ये आले, या दासबोध ग्रंथामध्ये पण जाणता कोण याचं सविस्तर वर्णन समर्थ करतात. मग आता प्रापंचिकाने ह्या जाणत्याची संगत धरायची म्हणजे काय? जाणता हा शब्द समर्थांनी जाणीवपूर्वक वापरलाय असं दिसतं. कारण प्रापंचिक माणूस हा वासनाप्रधान असतो हे आपण मागच्या समासात बघितलं. त्याची देहबुद्धी तीव्र असते. देह म्हणजे मीच एवढंच त्याला स्वतःची ओळख माहिती असते. आणि त्यामुळे तो कुठल्या वातावरणात वाढतो, तो कुठल्या मायेच्या स्वरूपाशी भुललेला असतो
हे सगळं लक्षात घेऊन समर्थांनी काय सांगितलं, की हा वासना प्रधान जीव जो आहे तो कुणाच्या संगतीत राहतो त्याला अतिशय महत्व आहे. अध्यात्मशास्त्रामध्ये बघा सत्संगाला अतिशय महत्व आहे. मग तो प्रापंचिक असो, तो पारमार्थिक असो, कोणही असेल तरी त्याची संगत कोणाशी आहे या गोष्टीला अतिशय महत्व दिलेलं आहे. म्हणजे अगदी प्राणी सुद्धा आमच्याकडे जे श्वान होतं, म्हणजे तुम्हाला गंमत वाटेल ऐकून, पण माझ्या सासूबाई भागवत सांगायच्या, मी रामकथा सांगते किंवा दासबोध सांगते, तर ते मी प्रवचनाला बसले की ते कोपऱ्यात येऊन बसणार. जर मी दार लावून घेतलं तर ते दार उघडायला लावणार. पूर्ण प्रवचन तर शांतपणे तो ऐकायचा. काय कळायचं माहित नाही. पण तो प्रत्येक प्रवचनाला त्याची हजेरी असायची. कल्याणकरी रामराया प्रार्थना झाली की मग तो उठून बाहेर निघून जायचा. त्यालाही ही संगत आवडत होती. म्हणजे संगतीचं महत्व. आणि त्यामुळे कसं आहे, ते ते शब्द किंवा ते वातावरण, की आता हे अशा पद्धतीची रचना घरात झाली म्हणजे इथे आता काहीतरी कार्यक्रम होणार. इतकंच काय, आरती झाल्यानंतर प्रसाद मिळणार हे सुद्धा त्याला कळायचं. म्हणजे कुठल्या वातावरणात आपण आहोत हे प्राण्यांना देखील कळतं. सतत आपण चिडचिड करत असू तर आपल्या घरातली छोटी मुलं, आपल्या घरातले प्राणी सुद्धा तसेच होतात. ही गोष्ट पाहण्यासारखी आहे. काही वेळेला ना आपल्याला निरीक्षण हे अतिशय महत्वाचं ठरतं. प्रत्येक गोष्टीचे पडसाद जे उमटतात ते माझ्या आसपास असलेल्या व्यक्तींवर उमटतात हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे सत्संग हा महत्वाचा आहे. तुम्ही कुठल्या विचारामध्ये आहात. म्हणजे सत्संग म्हणजे तुम्ही जो विचार करता तोही एक सत्संग झाला. तुम्ही टीव्हीवरती काय बघता तोही संगत झाला. तुम्ही गप्पा मारता, तुम्ही वाचन करता, हे सगळं सत्संगामध्येच येतं. आणि त्यामुळे आपण लहान मुलं कुणाच्या संगतीत आहेत याची आपण खूप काळजी घेतो. आणि आजकाल तर ते अतिशय महत्त्वाचं झालेलं आहे. पण आपलं वय कितीही झालं तरी आपण कुणाच्या संगतीत आहोत ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. आणि म्हणून समर्थांनी या ठिकाणी प्रपंच आणि परमार्थाची सांगड घालताना प्रापंचिकानी अगदी जाणीवपूर्वक सांगतात, प्रापंचिकानी जाणत्याच्या संगतीत राहावं. कारण तो जर वेगळ्याच संगतीत राहिला तर त्याचं तारू भरकटायला वेळ लागणार नाही. आता हा जाणता म्हणजे कसा आहे, तर तो विवेकी पुरुष आहे. जाणता म्हणजे प्रपंच परमार्थाचा त्यांनी समतोल साधलेला आहे. तो समतोल तो जाणणारा आहे. त्याचा विवेक सतत जागा असतो ही गोष्ट महत्वाची आहे. कारण ह्या विवेकाचं महत्व आपण गेले 3 समास बघतोय, की हा विवेक माझ्यासाठी कसा उपयोगी आहे आणि तो मला माझ्या रोजच्या जीवनामध्ये कसा उपयोगात आणता येईल, हे आपण पाहण्याचा प्रयत्न करतोय. व्यवहारातली उदाहरणंही बघतो त्याच्यासाठी. आणि त्यातून मला असं वाटतं, की आपण जी छोटी-छोटी उदाहरणं बघतो, त्यातनं हा विवेक मला ह्या 24 तासामध्ये कसा वापरता येईल? शेवटी हा सराव करायचा आहे. विचार करायची माझी पद्धत मला बदलायची आहे. कारण इतक्या वर्षांमध्ये मी एक विशिष्ट प्रकारचा विचार करूनच जीवन जगते ना. आणि आता मी आयुष्याच्या या टप्प्यावर आले, की मला असं वाटतंय, की मी प्रपंचामध्ये जाणती झालेली आहे किंवा मी जाणता झालेलो आहे. असा आम्हाला एक भ्रम होऊ शकतो. पण आमचा विवेक यामध्ये जागा आहे का? हा विचार करायचा आहे. हा विवेक जर जागा असेल ना, तर मनुष्य सदैव सावध राहतो. कशा पद्धतीने सावध राहतो? कुठल्या प्रसंगामध्ये मी मायेत अडकत चालली आहे? कारण आम्हाला हे सगळं माईक जे आहे ते बाजूला काढायचंय ना. जर मला परमार्थ साधायचा असेल तर. आणि समर्थांनी या ठिकाणी सांगितलंय, की तुला प्रपंच आणि परमार्थ 50-50% का विना साधायचा आहे. आणि हा आग्रह का आहे? हा परमार्थ जर माझ्याबरोबर असेल, या परमार्थामध्ये जर मी थोडंफार त्यामध्ये रममाण झाले, तर माझं मन शांत राहणार आहे. मी सकारात्मक विचारांमध्ये रमणार आहे. माझी जी मनाची अस्थिरता आहे, अस्वस्थता आहे, त्यामध्ये माझं मन शांत होण्यासाठी हा परमार्थ
महाजप असेल, ग्रंथांचं वाचन असेल, ह्या सगळ्यातनं माझं मन शांत होणार आहे. आणि असं मन शांत जेव्हा असेल, तेव्हा जो माझा विचार असेल ना, तो विवेकावर अधिष्ठित असेल. हा सगळा विचार करून प्रापंचिकांना परमार्थ सांगितलेला आहे. कारण प्रापंच करत असताना परमार्थ हा केवळ अशक्य आहे हे आपल्यालाही कळतं. पण तरी सुद्धा आम्हाला समर्थ सांगतात याचा अर्थ अवघड असं काही नाही, तू प्रयत्न कर, तुला हे शक्य आहे. आणि नाथांचं उदाहरण बघा, त्यांनी प्रपंच पण केला, परमार्थ पण केला. तुकाराम महाराजांचंही तसंच उदाहरण आहे. फक्त आपण तुकाराम महाराजांचं उदाहरण घेताना बघतो की नाथ कसे शांत होते. तुकाराम महाराजांचं चरित्र एकदम वेगळे. पण ते काय म्हणतात, बायको भांडखोर निघाली म्हणून मी देवा तुझ्याकडे तरी बघतोय. आहे त्या परिस्थितीत देखील प्रत्येकाच्या वेळची परिस्थिती वेगळी. मग ती मानसिक असेल, सामाजिक असेल, कौटुंबिक असेल. प्रत्येक वेळेला परिस्थिती प्रत्येकाची वेगळी आहे. पण तरी सुद्धा त्यांनी भगवंताला सोडलेलं नाहीये. आणि त्याची बायको म्हणायचीच ना, की "अरे काय त्या विठ्याने तुला दिले?" त्यांचा प्रपंच कसा होता तुकाराम महाराजांचा, पण तरी देखील ते आनंदात होते. नेमकं सूत्र त्यांना कळलं होतं जगण्याचं. प्रपंच करून देखील त्यांनी परमार्थ उत्तम पद्धतीने साधला. नाथ तर काय शांतीप्रियच होते. अतिशय उत्तम पद्धतीने त्यांनी दोन्हीचा ताळमेळ गाठलेला आहे. म्हणजे विवेक जागा जर असेल ना, तर विवेक जागा असताना मला प्रपंच आणि परमार्थ योग्य पद्धतीने म्हणजे योग्य काय आणि अयोग्य काय याचं ज्ञान आपल्याला बरोबर येतं. आणि ते प्राप्त व्हावं म्हणून ह्या काही गोष्टी तुझ्यामध्ये असणं आवश्यक आहे. एक माणूस म्हणून. मग त्यामध्ये तू प्रापंचिक आहेस का पारमार्थिक आहे ह्या व्यतिरिक्त तुझ्यामध्ये विवेक असणं महत्वाचं आहे. ही गोष्ट समर्थ आपल्याला वारंवार सांगतात. आता ही जी जाणत्या ज्या व्यक्ती आहेत, त्या प्रपंच करतात. आपण जसं नाथांचं उदाहरण, प्रपंच टाळत नाहीत. पण त्यांचं वैशिष्ट्य काय आहे? ते प्रपंचात अडकून पडत नाहीत. आम्ही नेमके इथेच फसतो. आम्ही नेटाने प्रपंच करतो. प्रपंच करावा नेटं का सांगितलं आम्ही करतो. पण आम्ही त्यामध्ये अडकून पडतो. व्यक्ती असतील, वस्तू असतील, या सगळ्यांमध्ये आम्ही अडकतो आणि तिथेच मायेचा विजय होतो. कारण आपण मागे ते जुनाट पुरुष प्रकरणाचा थोडक्यात आढावा जेव्हा घेतला, तेव्हा मायेचा खेळच आहे ना. माणसाला या सगळ्या वासनांमध्ये अडकवणं, त्यांना सतत सतत ह्या वस्तूंचा मोह पडावा असं तिला वाटतं. या लोभामध्ये तुम्ही अडकावं असं वाटतं. ह्या सगळ्या विकारांमध्ये तू अडकून पड आणि जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडक, हा खेळ तिने मांडलेला आहे. पण असेही काही आहेत जे उगमापर्यंत जातात, उलट दिशेने पोहतात. प्रयत्न करणारे देखील आहेत, मोजके पण आहेत. अशा ह्या विवेकी व्यक्ती ज्या आहेत, त्या क्षणिक सुखाला भुलत नाहीत. आपण एकीकडे आत्मपरीक्षण करतोय. आम्हाला कळलेलं आहे. आता आम्ही वारंवार दासबोध वाचतो. अनेक ग्रंथांचं वाचन करतो, समजून घेतो. ग्रंथांचं वाचन करतो आणि आम्हाला कळलेलं आहे, की हे प्रपंचातलं सुख हे क्षणिक आहे. कळलंय. पण वळलंय का? हा आमच्या पुढचा मोठा प्रश्न आहे. आम्हाला शब्द कळलेले आहेत. पण आमचा विवेक त्या ठिकाणी नसल्यामुळे आम्ही त्या सगळ्या क्षणिक सुखामध्ये अडकत राहतो. पुन्हा पुन्हा ते प्रसंग येत राहतात आणि म्हणून मग प्रत्ययनिरूपणात सांगितलं ना, की अनुभवाने माणसाने शहाणं व्हायचं. आलेल्या अनुभवातनं, की अरे यातून जरी आत्ता मी सुखी असेन किंवा दुःखी असेन, तरी ही परिस्थिती पालटणार आहे. रोज आहे ती घटना घडणार नाहीये. जशी परिस्थिती आत्ता आहे तशी प्रत्येक वेळेला राहणार नाही. या सगळ्यामध्ये ही सृष्टी सुद्धा सतत बदलते. रोज नव्याने बदलते ती. या सृष्टीत बदल होतो, माणसांमध्ये बदल होतो, तर तो तुझ्यामध्ये सकारात्मक बदल कर. चांगल्या पद्धतीने बदल कर आणि त्याच्यासाठी ह्या जाणत्याची संगत तू घे. कारण ही जाणती जी व्यक्ती आहे, ती कुठल्याही कठीण प्रसंगामध्ये गोंधळून जात नाही, घाबरून जात नाही.
आणि मुख्य म्हणजे ह्या व्यक्तींचा हा आहे विशेष की त्यांना जीवनाचा अनुभव म्हणजे काय, संसाराचं क्षणभंगुरत्व त्यांना समजलेलं आहे. आणि त्यामुळे संसारात राहून देखील ह्या व्यक्ती अलिप्त राहतात. कितीही प्रेमाने माझी माझी म्हणून माणसं गोळा केली, जवळ केली, तरी एका मर्यादेनंतर ती आपली नाहीत, आपल्यापासून दूर जाणार हे वास्तव त्यांनी स्वीकारलेलं आहे. जे आम्ही स्वीकारत नाही. ते स्वीकारणं हे जेव्हा हा स्वीकार जेव्हा आमच्यात येतो ना, तेव्हा त्या प्रपंचापासून आम्ही अलिप्त राहायला शिकतो. म्हणजे केवढा मायेचा खेळ आहे बघा. कारण ह्या प्रपंचात राहताना मी माझ्या या सगळ्या व्यक्ती, वस्तू गोळा करते आणि त्यांच्यामध्ये त्यांना इतकं प्रेम लावते. मग ते त्रिगुणात्मक बघा, सात्विक प्रेम जरी असलं, की माझं सगळ्यांवर समान प्रेम आहे. उत्तम आहे, उत्तम आहे. पण हे प्रेम करताना मी त्या सगळ्यांमध्ये अडकून राहिले, ही माझी चूक आहे. म्हणजे आपण एक चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय बघतोय ना. तर माझं हे अलिप्तपण हा दोष आहे. तो काढून टाक. आणि मग ह्या ज्या व्यक्ती आम्हाला जाणत्याची संगत घ्यायला सांगितली आहे, त्यांचा विवेक जागा असल्यामुळे त्यांचं जीवन नेहमी संतुलित असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ते आनंदात उगाच उड्या मारत नाहीत, दुःखामध्ये अतिशोक करत नाहीत. खूप महत्वाची आहे ना ही गोष्ट. कारण प्रत्येक ही जी माझी स्थित्यंतर आहेत ना, सुख-दुःख, कारण प्रपंच म्हटल्यानंतर सुख आणि दुःखांच्या लाटांवर आम्ही स्वार झालेलो असतो. कधी सुख असतं, तर कधी दुःख असतं आणि दुःखाचे प्रसंग तर आमचे वारंवारच असतात. कारण माझ्या अपेक्षेप्रमाणे घडत नाही, तेव्हा मला दुःख होतच होतं. आणि मग ह्या दुःखातनं तुला बाहेर पडायचं असेल, तर अशा जाणत्याच्या संघामध्ये राहायला सांगितलंय, ज्याचा विवेक, संयम आणि समज उत्तम असते. अशा संयमी व्यक्तींकडे आपण पाहिलं ना, की आपल्यालाही वाटतं, नाही मलाही असं वागता आलं पाहिजे बरं का. छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये माझा राग उफाळून येतो. छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये माझं हवेपण, मला हे हवं, ते हवं, प्रत्येक गोष्ट हवी, ही जी माझी वृत्ती आहे, ही मला कमी करता आली पाहिजे, हे माझ्या लक्षात यायला लागतं. पण हे लक्षात येऊन मी माझ्या कृतीमध्ये बदल करणं हे महत्त्वाचं आहे. आणि अशा ह्या परिपक्व विचारांच्या व्यक्तीमध्ये तू त्याच्या संघामध्ये राहा, हे समर्थ प्रापंचिकांना इथे आवर्जून सांगतात. आता संघ धरायचा म्हणजे काय? आम्ही राहतो त्या व्यक्तींच्या सहवासात राहण्याचा प्रयत्न करतो. चांगलं आहे. त्यांच्या सहवासात राहायचंच आहे. पण फक्त बरोबर राहायचं इतकंच आहे का? इतकंच नाहीये. तर त्या व्यक्तींचा विचार जाणून घ्यायचा आहे. त्यांचे विचार ऐकायचे आहेत. प्रभू रामचंद्रांचं चरित्र बघा. प्रभू रामचंद्र 15-16 वर्षाचे आहेत, पण अयोध्यावासियांमध्ये रमतात. म्हणजे कोणामध्ये? तर जे ज्येष्ठ आहेत, अनुभवानी श्रेष्ठ आहेत, अशा व्यक्तींमध्ये ते रमतात. त्यांच्याशी गप्पा मारतात. त्यांचे विचार ऐकतात. कारण हे अनुभवाचे बोल मला माझ्या जीवनाची दिशा ठरवायला नक्की उपयोगी ठरतात. हे प्रभू रामचंद्र जाणून आहेत. म्हणून ते त्यांच्याबरोबर बसतात, त्यांचे विचार ऐकतात. केवळ विचार ऐकायचे नाहीत हं या व्यक्तींबरोबर बसून, तर ते आत्मसात करायचेत. त्या व्यक्तींचं जे आचरण आहे ना, त्या आचरणातनं आपल्याला खूप काही शिकता येण्यासारखं आहे. त्यांचा सल्ला ऐकायचा आहे. हे महत्वाचं आहे. कारण हल्ली कुणाचा सल्ला घेणं आणि तो ऐकणं हे फारसं पचनी पडण्यासारखं नाहीये. पण त्या ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला ऐकायचा आहे. त्यांच्या संगतीत राहून त्यांच्या गुणांचा प्रभाव आपल्या जीवनावर पडला पाहिजे. हे महत्वाचं आहे. नाहीतर नुसतंच त्यांच्याबरोबर राहिलं तर आणि त्यातलं काहीच आपण घेतलं नाही, तर तो सत्संग होत नाहीये ना. माझ्यामध्ये परिवर्तन घडणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि हा जीवनावर माझ्या जर प्रभाव पडत असेल, तरच हा संघ योग्य पद्धतीने घडला, असं म्हणता येतं.
थोडक्यात जाणत्याचा अनुभवाचा आपण आधार घ्यायचा आहे. बघा बघा, प्रपंच करताना ही गोष्ट आवश्यक आहे की नाही? कारण प्रपंच म्हणजे वेगळी वेगळी नाती आहेत. मग मी मुलगी आहे, आई आहे, बायको आहे, अनेक नाती मला जोडलेली आहेत. ह्या प्रपंचामध्ये व्यवहार आहे, पैसा आहे, भांडणाचं मूळ कारण. हा पैसा, संपत्ती हे जेव्हा येतं ना, आणि व्यवहार ही गोष्ट जेव्हा येते, तेव्हा बरेचसे नातेसंबंध विस्कटलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी प्रपंचामध्ये आहेत, निरनिराळ्या जबाबदाऱ्या आहेत. मग कौटुंबिक आहेत, सामाजिक आहेत, या वेगळ्या वेगळ्या जबाबदाऱ्या आपल्यावर आहेत. निर्णय वेगळे वेगळे आपल्याला वेगळ्या वेगळ्या परिस्थितीमध्ये घ्यायला लागतात. अशा अनेक प्रकारचा गुंता या प्रपंचामध्ये आहे. आता निर्णय हा बघितला आपण, निर्णय घेताना अनेकदा चूक होऊ शकते. म्हणजे तरुण वयामध्ये बघा, उत्साहाच्या भरामध्ये बरेचदा निर्णय घेतले जातात. पण त्याला अनुभवाची जोड नसते. राग, मोह, अहंकार या सगळ्या ज्या नकारात्मक ऊर्जा आहेत, ह्या सगळ्या नकारात्मक ऊर्जेमुळे विवेक झाकला जातो. हे आपण त्रिगुणात्मक आपण बघितलं मागच्या वेळेला. आणि मग अशा वेळी जाणता माणूस आपल्याला योग्य दिशा दाखवतो. तर उदाहरणच द्यायचं झालं समजा, तर एखाद्या तरुण व्यक्तीने नवीन व्यवसाय सुरू करायचा ठरवलं आणि त्यांनी जर या अशा अनुभवी माणसाचा सल्ला घेतला, तर तो काय सांगतो त्याला, "तू पैसा कशा पद्धतीने गुंतव. हा जो व्यवसाय आहे त्याच्यात तुला कुठल्या-कुठल्या अडचणी येतील. ह्या अडचणी त्या कशा टाळायच्या किंवा आल्याच, तर त्याला कशा पद्धतीने तोंड द्यायचं." असा सर्वांगीण विचार या जाणत्याकडे असतो. आणि ही व्यक्ती आपल्याला काय सांगते, सगळ्यात महत्त्वाचं, संयम ठेवायचा कसा? हे महत्त्वाचं सूत्र आपल्याला ह्या व्यक्ती सांगतात. आणि मग कुठलाही व्यवसाय असेल तर आपल्याला सांगतात ना, की संयम ठेवायचा म्हणजे काय? डोक्यावर बर्फाची लादी ठेवायची. मग हे व्यवसाय करतानाच नाही हां, कुटुंबामध्ये पण हे गरजेचं आहे. डोक्यावर बर्फाची लादी ठेवायची, कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये, मग व्यवसाय असो, कुटुंबामध्ये असो, प्रत्येक वेळेला डोकं शांत असणं हा महत्त्वाचा गुण आहे. कारण तेव्हाच तर आपण कुठलाही निर्णय योग्य पद्धतीने घेऊ शकतो. माणसांची उत्तम पद्धतीने संवाद साधू शकतो. आणि हा संवाद साधायचा असेल तर दुसरं सूत्र काय? जिभेवर साखरेची गोणी हवी. बर्फाची लादी म्हणजे व्यवसाय उत्तम करायचा असेल तर अनुभवी व्यक्ती हेच सांगते, की डोक्यावर बर्फाची लादी ठेव आणि जिभेवर साखरेची गोणी ठेव. कारण तुमचं बोलणं हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. या बोलण्यावर ह्या दासबोधामध्ये समर्थांनी खूप भर दिलेला आहे. आणि मग अशा जर व्यवसाय नवीन करणाऱ्या माणसाला जर उत्तम अनुभवी अशा उद्योजकाची वाटचाल जर त्यांनी पाहिली, त्याचे अनुभव जर त्यांनी बघितले, त्याचा सल्ला घेतला, तर नक्कीच त्याचा जो व्यवसाय आहे, त्यासाठी त्याला यशस्वी होण्यासाठी उपयोग होणार आहे. असा हा जाणता. पण समर्थांचा हेतू फक्त व्यवहारापुरता मर्यादित नाही. कारण त्यांना हा जो विवेक विचार आहे, तो आपल्यावर ठसवायचा आहे. हा विवेक विचार वारंवार ते आपल्यावर ठसवतात. म्हणून जाणत्याच्या संघामध्ये राहून काय करायचंय? विवेक विचार वाढवायचा आहे आणि तो वाढतो. त्या माणसांच्या सहवासामध्ये राहून आपला विवेक जागा राहतो आणि विवेक वाढला की काय होतं? प्रपंच नीट होतो आणि अर्थातच पुढे परमार्थाचा मार्गही सुकर होतो. बघा, ही एकात एक घातलेली साखळी आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर एकात एक हात घालून गेल्या ना, तर खरंच सगळ्या गोष्टी नीट होतील, हे समर्थ सांगतात. आणि प्रापंचिकांना तर ते आवर्जून सांगतात, कारण ते नात्यांमध्ये अडकलेले आहेत. आता तुम्ही म्हणाल, की मग आम्ही नाती जपायची नाहीत का? नाती जपणं, ती जोडून ठेवणं, नात्यामधला जिव्हाळा, प्रेम, ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ह्या सगळ्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करतो. पण मगाशी म्हटलं तसं, आसक्ती आम्हाला सोडायची आहे. का एवढा भर देतात?
ही आसक्ती जी आहे ना ती सगळ्या विकारांना घेऊन येते. ही जी सगळी विकार जी आहेत ती तिची सगळी पिल्ल आहेत आणि त्याच्यापासून जर तुला लांब राहायचं असेल तर तू ह्या आसक्तीपासून लांब राहा आणि ते सगळं सोडण्यासाठी जाणत्याचा संग धर. म्हणजे त्याच्या संगतीत राहिल्यानंतर रागावर विजय मिळवता येतो. आम्ही प्रपंचामध्ये खूप वेळा असे प्रसंग येतात, की अतिशय राग येतो पुढच्याचा आणि मग भांडणं, संघर्ष त्यामुळेच होतात. पण अनुभवी व्यक्ती काय सांगते? घरामध्ये जर ज्येष्ठ व्यक्ती असतील तर ते सांगतात काय? "बाबा रे राग आवर बरं का. शब्द आवर्ते घे. कारण त्याच्यामुळे नातं तुटू शकतं." म्हणजे त्याच्या संघामुळे एक छोटी गोष्ट पण ज्याचा परिणाम मोठा आहे. तुटणारं नातं जपलं जातं. प्रपंच वाचतो. ही गोष्ट ह्या अनुभवी व्यक्तींमुळे घडते. पण त्याच्यासाठी त्या व्यक्तींचा आदर करणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. त्याच्या विचारांचा आदर करणंही तेवढ्याच महत्त्वाचं आहे. त्याचं अस्तित्व मान्य करणं, त्याचे विचार मान्य करणं आणि पुढच्याचा आदर करणं, ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. म्हणजे सुखी जीवनाचा मूलमंत्र जर आपण बघितला, तर दुसऱ्याचा आदर करणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आज तेच आपल्याला पाहायला मिळत नाही. मी जे विचार करते, मी जे बोलते तेच बरोबर. म्हणून तर अहंकार हा मोठा शत्रू मानला ना. या अहंकारामुळेच आपण दुसऱ्याचा रिस्पेक्ट करू शकत नाहीये. दुसऱ्याला आदर देऊ शकत नाहीये. पण पुढच्याचं मतही तेवढंच महत्त्वाचं आहे. त्याचा विचारही तेवढाच महत्त्वाचा आहे. हे लक्षात घेऊन म्हणून आपण म्हणतो ना, प्रपंचामध्ये सगळ्यांचा विचार घ्यावा. कुठलाही निर्णय घेताना घरातल्या प्रत्येक व्यक्तींना, अगदी घरातल्या लहान मुलांना पण विचारावं. भले ते छोटंसं त्यांच्या बुद्धीला झेपेल एवढं सांगतील, पण त्याच्या विचाराचा पण आदर करायला शिकलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. कारण प्रपंचामध्ये काय होतं, मुलं 40-50 वर्षाची झाली तरी काय होतं, "थांब, तू अजून लहान आहेस." हे आपण प्रत्यक्ष बघतो आणि मग तिथेच संघर्षाला सुरुवात होते, की मुलं म्हणतात, की "आता माझी मुलंही मोठी झाली, आम्हाला निर्णय घेऊ देत." अशा काही घरांमध्ये घटना घडतात. जिथे एकत्र राहणं आहे, त्या ठिकाणी एकत्र राहून सगळ्यांच्या विचाराने गाडी पुढे नेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून त्यावेळेला ह्या जाणत्या माणसाचा, पण ती व्यक्ती विवेकी असावी, अहंकारी नसावी, हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मग मोठी जेव्हा गुंतवणूक करतो, तेव्हा हा अनुभवी माणूस आपल्याला सांगतो, की "बाबा रे, घाई करू नकोस. विचारपूर्वक निर्णय घे." असा सल्ला ही व्यक्ती देते, जो माझ्या व्यवसायामध्ये, माझ्या प्रपंचामध्ये मला उपयोगी पडतो. मुलांचं संगोपन करताना आजकाल तर मोठं आव्हान आहे मुलं सांभाळणं. आपली मुलं आपण कशी घडवतोय, कारण घरामध्ये घडवल्यावर ते संस्कार बाहेरही टिकून राहायला लागतात ना. कारण आजच्या जगामध्ये इतकी परिस्थिती भयानक आहे. सगळे छापा आहे आणि काटा आहे. पण काटाच जास्त टोचणारा झालेला आहे. घराच्या बाहेर पडल्यानंतर माझी मुलं सुरक्षित राहावी. आम्ही त्यांना दिलेले चांगले विचार तसेच कायम राहावेत, याच्यासाठी आम्हाला खूप प्रयत्न करायला लागतात. आणि मग मुलांच्या या संगोपनामध्ये या अनुभवी व्यक्तींचा विवेकी सल्ला हां, विवेकी सल्ला मार्गदर्शनपर ठरतो. आणि म्हणून समर्थ प्रापंचिकाला जाणत्याचा संग धरावा आणि विवेकाने नेटका प्रपंच करावा, हे सांगितलंय. म्हणजे हा जेव्हा विचार पाहिला तेव्हा मला जाणता हा शब्द, जाणत्याची संगत म्हणजे काय? हा प्रश्न मला वाटतं तुम्हालाही पडला असेल, की जाणत्याची संगत म्हणजे काय? कारण आपण प्रपंचामध्ये बऱ्याच व्यक्ती बघतो, की अशा अनेक आजी-आजोबा असतात, की इतके अनुभवाने खूप त्यांना काही गोष्टी माहिती असतात. पण तो सल्ला देताना ती व्यक्ती किती संयमीपणे, शांतपणे सल्ला देते, ही गोष्ट खूप महत्त्वाची असते. नाहीतर आपल्याला टप्पू मारून बसवणारे अनेक जण आपल्याला पाहायला मिळतात. "तू थांब रे, मी तुझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त पाहिलेत. तुला काही कळत नाही." हे तर अनुभव आपल्याला आपले केस पांढरे झाले तरी येतात.
ह्यातनं आम्हाला बाहेर पडायचंय. असं सांगणाऱ्या माणसांपासूनही आम्हाला लांब राहायचंय. कारण ह्या व्यक्तींच्या जर सहवासात मी राहिले, तर माझा प्रपंच बिघडू शकतो. माझी नाती बिघडू शकतात. आणि याच्यासाठी ही जाणती व्यक्ती मला पहिली कळली पाहिजे. आणि त्याच्या सहवासात राहून माझं जीवन सुकर करता आलं पाहिजे. म्हणून समर्थांनी हा जाणत्याचा सांगितला. आणि परमार्थ मार्गामध्ये सद्गुरू हे अतिशय महत्वाची संकल्पना आहे. समर्थांनी तर दासबोधामध्ये स्तवनापासून सद्गुरूंना स्थान दिलंय. सद्गुरू स्तवनाचा समास आलेला आहे. आणि ह्या सद्गुरूंचं रूप आपल्याला जाणताच येत नाही. वेगळ्या वेगळ्या उपमा देऊन त्यांनी ते स्वरूप स्पष्ट करायचा प्रयत्न केलाय. ते म्हणतात, "ह्या मायेच्या आधारानेच मला तुम्हाला हे सद्गुरूंचं वर्णन सांगावं लागतंय, पण त्या सद्गुरूंचं मी वर्णन करू शकत नाही." असे हे सद्गुरू जे जीवशिवाची भेट घडवून आणतात. सद्गुरूंचं स्थान का महत्वाचं आहे? आत्मज्ञान प्राप्तीसाठी सद्गुरू, म्हणजे बघा, गुरु आणि सद्गुरू भेद आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण समर्थांनी इथे सद्गुरू, आत्मज्ञान प्राप्ती ज्यांना करून घ्यायची, त्यांनी सद्गुरू करावा. व्यावहारिक ज्ञान देणारे गुरु अनेक आहेत. अनेक आहेत. पण जर तुला आत्मज्ञान प्राप्ती करायची असेल, तर त्याच्यासाठी सद्गुरू आवश्यक आहेत. सद्गुरूंचा अनुग्रह अपेक्षित आहे. कारण ह्या सद्गुरूंच्या कृपा छत्राखालीच आम्हाला हे दुर्लभ असं ज्ञान प्राप्त होणार आहे. माझ्या जीवनाची एक वेगळ्या पद्धतीची वाटचाल ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडणार आहे. आणि म्हणून समर्थांनी आधीच्या आपल्या समासांमध्ये सांगितलंय, भगवंताचं दर्शन व्हावं असं ज्यांना वाटतं, त्यांनी सद्गुरूचा संग धरावा. महत्वाचं आहे. मला खरंच मी पूजापाठ करते, पण भगवंताचं दर्शन घ्यावं असं वाटतंय का, हा आपण आपला विचार करावा. पण परमार्थ मार्गामध्ये सद्गुरुविण ज्ञान काही सर्वथा होणार नाही. 5व्या दशकात समर्थांनी आपल्याला सांगितलंय. सद्गुरू सच्शिष्य हा विचार त्या दशकामध्ये खूप छान विस्ताराने समर्थ आपल्याला सांगतात. आणि आता या समासामध्ये समर्थ सांगतात, परलोक साधाया कारणे सद्गुरू पाहिजे. आता हा परलोक म्हणजे काय? मृत्यूनंतर आपल्याला जो स्वर्गप्राप्ती होणार आहे तो. तर ह्यामध्ये परलोक म्हणजे पारमार्थिक भाषेत जर बघितलं, तर आपल्याला प्राप्त होणारं जे आत्मज्ञान आहे, आपल्या खऱ्या स्वरूपाची ओळख किंवा खऱ्या रूपाची प्राप्ती, म्हणजे हे पारमार्थिक जीवन आहे. म्हणजे हा परलोक आहे. आणि या सूक्ष्म मार्गाने वाटचाल करताना, सूक्ष्म मार्ग आहे हा, आणि ह्याच्यावर वाटचाल करताना देह, मन, देहाचे सुद्धा प्रकार सांगितलेले आहेत. आपलं हे 11वं जे मन मन आहे, बुद्धी, आत्मा, हे सगळे शब्द आपल्याला या दासबोधाच्या या वाचनातनं आपल्याला समजतायत. पण हे सगळे कसे आहेत, त्याचं स्वरूप काय आहे, त्यामध्ये भेद काय आहे, हे सगळं समर्थ आपल्याला समजून सांगतात. आणि या सद्गुरूंच्या सहवासामध्ये हे सगळे भेद आपल्याला सहज समजतात. नाहीतर प्रपंचामध्ये राहून आपल्याला हे शब्दच नको वाटतात. आपल्याला हे शब्द म्हणजे आत्मा, आत्मज्ञान, ज्ञान, शुद्ध ज्ञान, हे शब्द असं वाटतं की म्हणजे आता हा दशक जेव्हा आपण पाहतो, तेव्हा विषय त्याग आलाय, विवेक वैराग्य आलंय. आम्हाला काही हे समाज छान वाटतात. प्रपंच परमार्थाची सांगड घालणारा पहिला समाज छान वाटतोय. उत्तम पुरुष लक्षण छान वाटतात. पण हे मध्ये-मध्ये हे सारखं आत्मज्ञानाचं येतं ना, त्यावेळेला आम्हाला असं वाटतं, "अरे बापरे! हे जरा सगळं जड आहे बरं का." आणि मग ऐकताना पण आम्हाला असं वाटतं, की चला गाडी पुढे जाऊ देत. आता थोडं पुढे आपण गेलो तरी चालेल, असं आमचं एकीकडे विचार चालू होता. पण हे सद्गुरू आणि ते मला परमार्थ मार्गावरून घेऊन जाणारे जे आहेत, त्या सद्गुरूंचं महत्त्व समर्थ आम्हाला जर प्रत्येक समासामध्ये, दशकामध्ये समजून सांगत असतील, तर ते मला समजणं, परमार्थाच्या मला प्रपंचात का होईना पण थोडासा परमार्थ साधायचा आहे ना. आणि मग हे सद्गुरू जर मला जर भेटले, तर माझ्यासाठी ते अत्यंत महत्त्वाचं आहे. माझ्या जीवनाला काय, माझ्या विचारांना इतकी सुंदर दिशा
त्यांच्या मार्गदर्शनाखाली मिळते. मग हे सद्गुरूंचं महत्त्व काय आहे, हे मला प्रत्येक वेळेला जाणून घेणं. कारण शब्द मला कळतात, पण मला ते शब्द कळले असले तरी अशी व्यक्ती नेमकी कशी शोधायची? कारण आजकाल काय समर्थांच्या काळापासूनच आहे. अनेक जण अनुग्रह देणारे आहेत. पण सद्गुरू कसा असावा, ही लक्षणं जेव्हा आम्ही बघतो, तेव्हा त्या लक्षणांमध्ये बसणारी ती व्यक्ती आहे का? इतका विवेक माझा जागा पाहिजे. कारण आम्हाला भुरळ पाडणारी माणसं या जगामध्ये खूप आहेत, प्रचंड प्रमाणात आहेत. आणि असं खूप वेळा होतं, की मी आता ह्या ग्रंथांचं वाचन करते. मला काही-काही संकल्पना कळल्यात, असा एक भ्रम निर्माण होतो, की काय-काय संकल्पना मला कळलेल्या आहेत आणि मग अशा ह्याच्यात आता सद्गुरूंचं महत्त्व सांगितलंय, मला सद्गुरू मिळाले पाहिजेत. आणि मग आपण कोणाकोणाचं ऐकून म्हणा किंवा मग कुठल्यातरी एखाद्या संप्रदायाशी आम्ही जोडले जातो आणि मग त्यातल्या व्यक्तींवर इतकं आमच्यावर प्रभाव पडतो आणि मग आम्ही त्यांना गुरुस्थानी, हळू-हळू सद्गुरुस्थानी मानायला लागतो. मी यामध्ये चूक बरोबर काही सांगत नाहीये. सद्गुरू पारखताना तो कसा असावा, हे जेव्हा समर्थ मला 5व्या दशकामध्ये सांगतात आणि जेव्हा असा प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये घडत असेल, मला एखाद्या व्यक्तीविषयी असं वाटत असेल, की अरे हां, ही व्यक्ती माझ्या गुरुस्थानी आहे. तर त्यावेळेला ती लक्षणं मला आठवली नाहीत, तर मी जाऊन बघणं आणि तशी तपासणी करणं. म्हणजे सद्गुरूंची परीक्षा घेणं, "अरे, मी काय सद्गुरूंची परीक्षा घेणार?" असं आपण म्हणतो. स्वामी विवेकानंदांचं उदाहरण घ्या. रामकृष्ण परमहंसांची किती वेळा त्यांनी परीक्षा घेतली. मी ज्यांना गुरु म्हणून स्वीकारणार आहे, ती व्यक्ती कशी आहे, हे ते पारखून घेत होते. कारण काळच तसा आहे ना. समर्थांच्या वेळचाही होता, त्यांच्या वेळचा होता, आपल्या वेळचाही तसाच आहे. भोंदूगिरी हे इतके आहेत, भोंदूगिरी इतकी वाढलेली आहे, भोंदू गुरु इतके वाढलेले आहेत, की सावधपणे ती निवड करणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून हे सद्गुरूंची लक्षणं वारंवार पाहणं गरजेचं आहे. म्हणून सारख्याच शंका घेत राहायचं आणि या सगळ्यापासून लांब राहायचं असंही नाही. पण जर मला खरंच ती निवड करता येत नसेल, तर ग्रंथ हे गुरु मानून त्या ग्रंथातून शिक्षण घ्यावं. त्या ग्रंथातनं मार्गदर्शन घ्यावं. समर्थांचा दासबोध, आता मी त्याचा अभ्यास करते म्हणून मी दासबोधाबद्दल सांगते. पण हे जे ग्रंथ अनेक आहेत, या ग्रंथातनं आम्हाला हे सद्गुरू मार्गदर्शन करत असतात. आणि ही जी माया आहे, ज्या ब्रह्म आणि मायेचं वर्णन अ, आपल्याला वारंवार सांगितलेलं आहे. तर ह्या मायेच्या प्रभावामुळे हे दृश्य जगत आपल्याला कायम सत्यचं वाटत असतं. आणि ह्या सत्य-असत्यतेची पारख करण्यासाठी आपल्यासारख्या बद्ध जीवाला त्याचं स्वरूप विचारलं म्हणजे बघा मला एखादी गोष्ट जाणून घ्यायची असेल, तर माझ्यासारख्याच व्यक्तीला जर मी विचारलं, तर की "हे जग सत्य आहे का?" बद्धाला विचारलं तर "हो, हे जग 100% खरं आहे. समोर जे घडतंय ते चाललंय ते बरोबरच आहे ना. हे तू कसं खोटं मानू शकतोस?" आम्हालाही हा प्रश्न पडतो, कारण आम्ही अजून मुमुक्षू अवस्थेत गेलोच नाही ना. त्यामुळे माझ्यासमोर घडतंय ते सगळं खरंच आहे, ते सत्यच आहे, हे मला पटलेलं असतं. हा भ्रम मला पटलेला असतो आणि तो मी माझ्यासारख्या बद्धांना सांगते. पण जर आपल्याला सद्गुरू लाभले, तर त्यांनी या सत्याचा स्वतः अनुभव घेतलेला असतो. त्यांचा विवेक विचार जो आहे, तो कायम जागा असतो आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या ह्या भक्ताचा किंवा आपल्या जो साधक आहे, त्याच्यामध्ये हा विवेक विचार सतत जागा राहावा, याच्यासाठी तो कटिबद्ध असतो. याच्यासाठी त्याचे प्रयत्न चालू असतात आणि तसं त्या साधकाला ते घडवत असतात. आणि त्यामुळेच काय होतं, सद्गुरूंच्या मार्गदर्शनामुळे साधकाचा जो अज्ञानाचा अंधार आहे, तो दूर होतो. म्हणजे हा भ्रमच त्याचा नाहीसा होतो आणि त्यामुळे त्याला स्वस्वरूपाची ओळख होते. म्हणजे वाक्य लगेच जोडलं गेलं, की अज्ञानाचा अंधार दूर होतो आणि त्याला स्वस्वरूपाची ओळख होते.
पण ह्या दोन्ही वाक्यांमधला प्रवास खूप मोठा आहे. ह्या प्रवासामध्ये सद्गुरू शिष्याची पारख करतात आणि आपल्याला मागच्या 5व्या दशकामध्ये समर्थ सांगतात, की सद्गुरू गुणदोषासहित त्या शिष्याचा स्वीकार करतात. माहिती आहे, की हा कच्चं मडकं आहे, पण ते स्वीकार करतात. वैशिष्ट्य काय? त्याच्यामध्ये असलेले जे दोष आहेत, ते दोष ते घालवतात. मुळापासून घालवतात. सगळ्यात महत्वाचं आहे ना, म्हणजे सद्गुरू नुसताच अंधकार दूर करत नाही, तर हे दोष देखील दूर करतात. आणि हा ज्ञानाचा दिवा जेव्हा हे सद्गुरू लावतात, तेव्हा साधकाला समजतं, की मी म्हणजे देह नाही. मी म्हणजे शुद्ध चैतन्य आहे. पण ही जाणीव येण्यासाठी खूप मोठा प्रवास त्याला करायला लागतो. भारतीय साधनशास्त्र जे आहे, त्याच्यामधलं सद्गुरू हे प्राणतत्व आहे. स्वामी गोविंद देव गिरी हे जेव्हा रामकथा सांगत होते, त्यामध्ये हे खूप छान वाक्य त्यांनी सांगितलं. सद्गुरू हे प्राणतत्व आहेत. खरंय, ज्या पद्धतीने ते शिष्याला घडवतात ना, त्याच्यावरून ह्या विधानाची आपल्याला सत्यता कळते. म्हणजे मला असं वाटतं, की सद्गुरू आपल्या आयुष्यात येणं म्हणजे परीसस्पर्श होण्यासारखं आहे. तो स्पर्श एकदा घडला ना, तर आपलं आयुष्य उजळून निघेल. आणि तसं जोपर्यंत घडत नाहीये ना, तोपर्यंत मी सत्शिष्य नाहीये किंवा गुरु पारखण्यात माझी चूक झाली आहे. बहुतेक वेळा मी सत्शिष्य नाही असंही होऊ शकतं. कारण सद्गुरू आणि सत्शिष्य, गुरु आणि शिष्य ही संकल्पना वेगळी आणि सद्गुरू आणि सत्शिष्य. सद्गुरूंचा सहवास लाभल्यानंतर हा सत्शिष्य जो आहे, हा भक्त जो आहे, तो सद्गुरूंना आवडेल तसंच वागायचा प्रयत्न करतो. कारण त्याच्या दृष्टीने सद्गुरू म्हणजे भगवंत आहे ना. भगवंताला बघा नवविध भक्तीमध्ये दास्य भक्तीत आहे ना, भगवंताला आवडेल असं आपलं वर्तन. मग इथे सद्गुरूंना आवडेल असं वर्तन करत स्वतःमध्ये बदल घडवून आणणारा हा शिष्य, असा हा भक्त आणि या परीसस्पर्शाने सद्गुरूंच्या कृपेमुळे माया कशी ओळखायची याचं ज्ञान या शिष्याला प्राप्त होतं. नेमकेपणाने त्याला ह्या गोष्टी समजायला लागतात. आम्हाला हा स्पर्श न झाल्यामुळे आम्हाला माया अजूनही हवी-हवीशी वाटते. पण सद्गुरू कृपेमुळे परमार्थामधला जो हा अत्यंत सूक्ष्म मार्ग आहे, तो ह्या सत्शिष्याला दिसायला लागतो. आणि तो मार्ग पार करण्याचं बळ त्याला प्राप्त होतं. केवढी मोठी कृपा असेल बघा. हा आत्मविश्वास त्याच्यामध्ये येतो. धडपड हा शिष्यच करत असतो, पण त्याला प्रवृत्त सद्गुरू करत असतात. आपण जर स्वतःच्या बुद्धीने या मार्गावरनं चालायचा प्रयत्न केला, तर आपण पुन्हा मायेच्या जाळेत कधी सापडतो, हे आपल्या लक्षात देखील येत नाही. माया तशीच आहे. म्हणजे हे मायेचं वर्णन बघताना ना, मला हे भूलभुलैया जे आहे, त्याची आठवण येते. म्हणजे ही भूलभुलैया म्हणजे काय अशी एक गुंतागुंतीची रचना आहे, की त्यामध्ये आत शिरता येतं. पण त्यातून बाहेर पडता येणं अवघड आहे. म्हणजे चक्रव्यूह या चक्रव्यूहामध्ये अडकलं, की सगळे रस्ते आपल्याला सारखे दिसायला लागतात. आणि माया अशीच आहे. फिरून-फिरून ती आपल्याला तिथेच आणते, तिथेच आणून सोडते. हे मायेचं म्हणजे ती खेळायलाच बसली आहे ना. आणि म्हणून ती पुन्हा-पुन्हा सगळे रस्ते सारखे वाटतात. काय होतं? मायेमध्ये, वासनांमध्ये गुंतवते, प्रपंचात रमायला लावते. आशा, ममता, वासना सगळे विकार या देहाभोवती, मीपणाभोवती ही माया मला फिरायला भाग पाडते. आणि म्हणून काय होतं? मग माणसाला जन्म-मृत्यूच्या फेऱ्यात अडकायला म्हणजे तो अडकतोच. आणि हा जन्म-मृत्यूच्या फेऱ्यात अडकणं म्हणजेच हा भूलभुलैया आहे. यातून बाहेर पडायचा मार्गच सापडत नाही. पण एक विचार करा, ज्या अर्थी आपण एका दारातून या चक्रव्यूहात प्रवेश केला, बरोबर ना? आत येण्यासाठी काहीतरी प्रवेशद्वार आहे. त्याचा अर्थ त्यातनं बाहेर पण पडता येणार आहे. आणि हा न दिसणारा जो दरवाजा आहे ना, तो सद्गुरूंमुळे सापडतो.
म्हणजे ती प्रवचनांमध्ये एक गोष्ट सांगतात ना, की एका आंधळ्याला एका रिंगणामध्ये सोडलं आणि ते जे रिंगण आहे ती भिंतीचं मोठी भिंत आहे आणि एकच दरवाजा आहे त्याला. आणि मग त्याला आंधळ्याला सोडून दिलं. तो आपला भिंतीच्या आधाराने गोल, गोल, गोल फिरत राहतो, की इथे कुठून तरी मला आतमध्ये सोडले, मला आता बाहेर पडायचंय. म्हणून तो हाताने चाचपत, चाचपत दरवाजा कुठे बघतोय, भिंतीला स्पर्श करतोय, पुढे चालतोय, पुढे चालतोय आणि नेमकं दरवाजा आला, इथे कुठेतरी खा झाली किंवा डोक्यावरनं हात फिरवला, असं काहीतरी केलं, दरवाजा गेला मागे, पुन्हा हा भिंतीभोवती फिरतोय. प्रापंचिक असाच आहे आंधळ्यासारखा. पण हा नेमका दरवाजा प्रापंचिकांना सापडत नाही, कारण जाणत्याचा संग नाही आणि परमार्थ मार्गामध्ये सद्गुरूंचा आशीर्वाद नाही, सद्गुरूंचं छत्र नाही. छोटे-छोटे दृष्टांत मला खूप काही सांगून जातात आणि ह्या सद्गुरू कृपेमुळे स्वतःचं हित कशात आहे हे समजतं आणि ज्याला हे समजतं तोच खरा बुद्धिमान. पण ज्याला समजत नाही त्याला समर्थ काय म्हणतात? मंदबुद्धी. पढत मूर्ख, असं समर्थ सांगतात. म्हणजे हा सगळा विचार त्यांनी त्यांच्या प्रत्येक ग्रंथामध्ये सांगितलंय. जसं जुन्या दासबोधामध्ये सांगितलं, "स्वहित काय हे कळेना, विषय वासना सुटेना, देहाभिमान गळेना, मंदबुद्धीस्तव श्रीराम." आत्मज्ञानातले अडथळे असा जो समाज आहे 20वा, त्यामध्ये ते सांगतात, की ह्या देहबुद्धी ज्याला आपलं हितच समजत नाहीये आणि त्याला विषय वासना ह्या महत्त्वाच्या वाटतात. देहाभिमान त्याचा शेवटपर्यंत सुटत नाही, तो मंदबुद्धी किंवा पढत मूर्ख आहे. अशा ह्या शब्दामध्ये समर्थांनी आपली निंदा केली असं म्हणायला हरकत नाही. पण आपलं हे अज्ञान सद्गुरू दूर करतात. आणि ह्या आत्मबोध देणाऱ्या सद्गुरूंची कृपा झाली, म्हणजे नेमकं काय होतं? आता माझ्यासारखा बद्धजीव म्हणतो, सद्गुरूंच्या कृपेमुळे माझ्या मुलांची लग्न छान झाली. त्यांना चांगली घरं मिळाली. आता त्यांचं खूप चांगलं चाललेलं आहे. चांगल्या पदावर त्यांना नोकरी लागलेली आहे. आता मी उत्तम पद्धतीची गाडी घेतली, घर बांधलं. सगळं जे झालं ना, ते गुरुकृपेमुळे घडलं. सहज बोलतो आपण. पण ही गुरुकृपा आहे का हो? का हे मायेत अडकणं आहे? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. गुरूंना आपल्याकडनं हेच अपेक्षित आहे का? आणि आपल्याला देखील सद्गुरूंकडनं हेच अपेक्षित आहे का? खरं तर सद्गुरू आपल्याला मायेतनं दूर काढतात. आपल्या वासना कमी होणं, प्रपंचाची आसक्ती कमी होणं आणि आत्मस्वरूपाचं ज्ञान होणं ही खरी गुरुकृपा आहे. पण आम्ही मायेत रमलेले असल्यामुळे नको त्या गोष्टी आम्हाला गुरुकृपा वाटतात. सद्गुरू म्हणजे आपणासारिखे करिते तत्काळ या उक्तीप्रमाणे शिष्याला अपरोक्ष अनुभूतीची प्राप्ती करून देतात. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा साधक किंवा हा भक्त पंचीकरण आणि महावाक्याचा विचार सतत करत राहतो. प्रपंची पाहिजे सुवर्ण, परमार्थी पंचीकरण. तर परमार्थ मार्गावर वाटचाल करायची असेल, तर पंचीकरण आणि महावाक्यांचं चिंतन अतिशय आवश्यक आहे. पंचीकरण वेदांतातली अतिशय महत्त्वाची संकल्पना आहे. मागे हा विषय येऊन गेलेला आहे. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे पंचमहाभूतांची एकमेकात मिसळून जी स्थूल सृष्टी तयार झाली आहे, ती स्थूल सृष्टी तयार होण्याची प्रक्रिया म्हणजे पंचीकरण. पंचमहाभूतं सूक्ष्म अवस्थेत असतात. ती दिसत नाहीत. पण ती जर स्वतंत्र राहिली, तर स्थूल जग निर्माण होत नाही. आणि म्हणून मग प्रत्येक तत्व इतर 4 तत्वात मिसळतं आणि या मिसळण्याच्या प्रक्रियेला पंचीकरण म्हणतात. वेदांतात काय सांगितलंय? ही सगळी सृष्टी, सगळं शरीर हे सगळं पंचमहाभूतांचं बनलेलं आहे. पण आत्मा मात्र या सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. आणि म्हणूनच साधक काय म्हणतो? हे शरीर जे आहे ते पंचमहाभूतांचं बनलेलं आहे. पण मी कोण आहे? तर मी शुद्ध चैतन्य आहे. हा त्याचा विवेक विचार आहे. पंचीकरणासाठी जे काही म्हणजे
मला नाही कळत शब्द जड-जड. मी एक साधं सोपं उदाहरण म्हणजे मला स्वयंपाक करताना देखील हे विचार कुठेतरी मनात चालू असतात. मुगाची खिचडी जेव्हा केली, तेव्हा हा एक विचार आला डोक्यात. तुम्ही म्हणाल कुठे ते पंचीकरण समर्थ सांगतात आणि तुम्ही कुठे स्वयंपाकघरात आला. पण मी इतकी बद्ध आहे ना, की मला माझ्या रोजच्या आयुष्यातल्या गोष्टी जेव्हा दिसतात ना, तेव्हा हां, असंच समर्थ सांगतात बरं का. म्हणजे बघा तांदूळ वेगळे ठेवले, डाळ वेगळी ठेवली, मसाले वेगळे ठेवले, तर खिचडी होणार आहे का? नाही होणार आहे. पण जेव्हा हे सगळं एकत्र झालं, ते एकत्र मी जेव्हा केलं, तेव्हा त्याची खिचडी तयार होते. तसंच हे पंचमहाभूत, अष्टधा प्रकृती हे सगळं जेव्हा सृष्टी निर्मितीचे समास जेव्हा समर्थ आम्हाला सांगतात, हे सगळं एकत्र आल्यानंतर सृष्टी तयार होते. बराच मोठा विषय आहे. 8व्या दशकामधला तत्वनिरूपण समास बघा. 82 तत्वांचं गाठोडं वगैरे हा विषय तुमचा झालाय पूर्वी. पण हे सगळं विवरण समर्थ आम्हाला सांगतात आणि भक्तांनी ह्या पंचीकरणाने महावाक्याचं चिंतन करून ह्या सद्गुरूंच्या सहवासात शाश्वत ब्रह्म ओळखावं आणि विवेकाने हे माईक जग खंडावं हे समर्थांना या ठिकाणी अपेक्षित आहे. खरा मी कोण याचा शोध घ्यावा. मुख्य देव कोण हे ओळखावं. सकळ देहाचा शोध घेता मी पण दिसेना पाहता. मी तू पण हे तत्वता तत्वी मावळले. स्थूल, सूक्ष्म आणि कारण या सगळ्या देहांचा शोध घेतला तर हा खोटा मीपणा कुठेच दिसत नाही. आणि या शोधामध्ये मी तू पण हे पंचतत्वात विलीन होऊन जातं. दृश्य जगातलं हे जे मिथ्यत्व आहे, ते आपल्याला उमगतं आणि शिल्लक राहतं ते केवळ ब्रह्मस्वरूप. खूप छान पद्धतीने समास हा उलगडून दाखवलेला आहे. आणि मग देवभक्ताचे मूळ शोधून पाहता सकळ उपाधी वेगळा केवळ निरोपाधी आत्मा श्रीराम. देव आणि भक्ताचं मूळ शोधून पाहिलं तर सर्व उपाधिरहित असा केवळ आत्मा शिल्लक राहतो. म्हणजे माया एकदा बाजूला सरली की जन्म मृत्यूचं चक्र संपतं आणि ह्या ब्रह्मविचाराने सगळी बंधनं तुटतात, मोक्ष प्राप्त होतो आणि याच्यासाठी मुख्य देवाचं अखंड ध्यान करावं आणि त्या ध्यानाचं ध्येय व्हावं. पण त्यासाठी ध्यास हवा आणि तो ध्यास कुणासारखा हवा तर रामायणातली शबरी मला या ठिकाणी आठवते. या शबरीसारखा ध्यास हवा. शबरीची कथा काय आपण विस्ताराने बघणार नाही. पण मतंग ऋषींनी तिला सांगितलंय, भिल्लाची पोर आहे, तिचा हा प्रवास, तिचं हे चरित्र मोठं आहे. पण ऋषींनी तिला सांगितलं, की प्रभू रामचंद्र या ठिकाणी येतील आणि तुझा उद्धार करतील. छोटीशी मुलगी आहे, 10-12 वर्षाची. ऋषींनी तिला हा आशीर्वाद दिला आणि ते निघून गेलेत हिमालयामध्ये. प्रभू रामचंद्र येणार आणि माझा उद्धार करणार ह्या ऋषींच्या शब्दांवर, सद्गुरूंच्या शब्दावर एवढा तिचा विश्वास आहे. तिने त्यांना विचारलं पण नाही, की राम कधी येणार? कुठल्या दिशेने येणार? मला त्यांचं दर्शन कधी घडणार? काहीही विचारलं नाही. प्रभू रामचंद्र येणार आणि माझा उद्धार करणार हे फक्त तिच्या डोक्यात आहे आणि मग ती रोज सातत्याने प्रभूंची वाट बघते. आपल्या आश्रमाभोवतीचे सगळे रस्ते स्वच्छ करते. रोज ताजी फळं आणून ठेवते. ते आल्यानंतर त्यांची पाद्यपूजा करायची, पाय धुण्यासाठी पाणी आणून ठेवते. सगळ्या गोष्टी ती रोज करते. रोज नव्याने करते. कंटाळा नाही, सातत्य, चिकाटी आणि केवळ ध्यास. प्रभू रामचंद्र येणार आणि माझा उद्धार करणार. हा ध्यास तिने घेतलेला आहे. त्यामुळे शबरीला कधी ध्यान लावून बसायला लागलं नाही. तिचा हा जो ध्यास आहे ना, तोच ध्यान बनलेलं आहे. आणि ती जी ओढ आहे, तिने ज्या पद्धतीने भक्ती केलेली आहे, त्यामुळेच तिला प्रभू रामचंद्रांचं दर्शन घडलेलं आहे. ह्या पुराणातल्या कथा, ही पुराणातली वांगी नाहीयेत. ही प्रत्येक व्यक्तिरेखा मला इतकं काही शिकवून देणारी आहे. म्हणजे रामायणातल्या व्यक्तिरेखा जाणून घेणं आणि त्यातून शिकणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ते आज आपल्या ह्या मुलांपर्यंत पोहोचवणं
कारण प्रभू रामचंद्र म्हटल्यानंतर आमच्या भोवती शंका, अनेक प्रश्न. मग प्रभू रामचंद्र हे वागले ते बरोबर होतं का चूक होतं, ह्या नाही त्या वितंडवादात आपण पडतो. पण रामचंद्रांचं चरित्र, ती त्यांची विचारांची उंची, हे सगळं आम्हाला गाठता येत नाही. आणि ह्या सगळ्यातनं बाहेर पडून ह्या व्यक्तिरेखांकडे पाहावं असं एकंदर त्या अभ्यासावरनं वाटतं. या समासाचा समारोप करताना समर्थांनी खूप छान सांगितलं. पतित पावनाचे दास, तेही पावन करती जगास, ऐसे हे प्रचित मनास, बहुतांच्या आली श्रीराम. पतित पावन करणारा असा जो परमात्मा आहे, त्याचे दास देखील जगाला पावन करतात, असा प्रत्यक्ष अनुभव अनेकांना आलेला आहे आणि हा आपल्यालाही आलेला आहे. ह्या परमेश्वराचे जे दास आहेत, भक्त आहेत, ते जगाला पावन करतात. अशा या भक्तांच्या सहवासामध्ये राहा आणि जाणत्यांच्या सहवासामध्ये राहा, असं सांगणारा हा भक्त निरूपण हा समास आपण थोडक्यात पाहिला. आज इथेच थांबते. जय जय रघुवीर समर्थ.